या 3 गोष्टी प्रत्येक मराठी माणसाकडे असल्याच पाहिजे. नंबर 1, हेल्थ इन्शुरन्स. आजकाल अनेक लोक एक हॉस्पिटलच्या खर्चामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणती व्यक्ती आजारी पडली तर त्यांच्या उपचाराचा खर्च हेल्थ इन्शुरन्सद्वारे पूर्ण केला जाऊ शकतो. त्यामुळे स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं हेल्थ इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. नंबर 2, टर्म्स इन्शुरन्स. जर तुम्ही कमावते असाल तर तुमचा टर्म्स इन्शुरन्स असलाच पाहिजे. देव ना करो जर तुम्हाला काय झालं तर टर्म्स इन्शुरन्स तुमच्या परिवाराला उपयोगी येईल आणि पैशांचा बोजा त्यांच्यावर पडणार नाही. नंबर 3, एमर्जन्सी फंड. जर समजा तुमचा जॉब गेला तर तुम्हाला एमर्जन्सी फंड मदत करेल. एमर्जन्सी फंड म्हणजे जेवढा तुमच्या महिन्याचा खर्च आहे त्याला गुणिले 6 करून जी रक्कम येईल ती तुमच्या बँक अकाउंट मध्ये असलीच पाहिजे. त्यामुळे जॉब जरी गेला ना तरी तुमच्याकडे 6 महिन्याचा बॅकअप असेल आणि तुमचा सेव्हिंग एक्झॉस्ट होणार नाही. त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही नवीन जॉब शोधू शकता. मी 3 म्हटलं होतं पण ही चौथी गोष्ट पण खरंच खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट. तुमचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी सर्वात शेवटी येते ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट. तुम्ही कशातही इन्व्हेस्ट करू शकता. म्युच्युअल फंड, स्टॉक्स, रिअल इस्टेट, बॉन्ड्स, एसजीबी इतर. लक्षात ठेवा ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर शेअर करा नाहीतर सोडून द्या.